नमस्कार मंडळी. काल म्हणजे बुधवारी मी जो पार्थ पवार यांच्याबद्दल व्हिडिओ तयार केला होता, त्या व्हिडिओत अनेक ठिकाणी अनवधानाने माझ्याकडून पार्थ पवार यांचा उल्लेख रोहित पवार असा झाला. ही माझ्याकडून झालेली चूक माझ्या श्रोत्यांनी लक्षात आणून दिली. त्या सगळ्या श्रोत्यांचं मी आभार मानतो आणि चुकीबद्दल माफी मागतो आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल, याने महाराष्ट्रात योग्य तो संदेश जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार त्यावेळेस पुढे बोलताना म्हणाले होते की गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिका घेतली होती की त्या जागेवर म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या जागेवर जर कोणी मुंडे परिवारातला उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका आपण घेतली होती, असं शरद पवार म्हणतात. मग बारामतीत नेमकं काय झालं, हा खरा तर प्रश्न आहे मित्रांनो. बारामतीमधली पोटनिवडणूक अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे होते. तिथे अजित पवार यांच्या परिवारातल्याच सुनेत्रा पवार या निवडणूक लढवायला उभ्या राहिलेल्या आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर अजित पवार सुनेत्रा पवार या खुद्द शरद पवार यांच्या घराण्यातल्या आहेत, फॅमिलीतल्या आहेत, कुटुंबातल्या आहेत. सगळे योग व्यवस्थित जुळून येत आहेत. जर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुंडे घराण्यातलं कोणी उभं राहत असेल तर आपण उमेदवार देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी त्यावेळेस घेतली होती. तर मग आता नेमकं काय झालं? सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे आणि यावेळेस मात्र शरद पवारांना त्यांचीच वक्तव्य याद नाहीत का, लक्षात नाहीत का, असा प्रश्न निर्माण होतो. मुंबईतील अंधेरीमध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक झाली होती आणि त्या जागेवर त्यांची पत्नी निवडणूक लढवण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. का पत्रकार परिषद घेतली? कारण ती अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पत्रकार परिषद केली आणि त्यामध्ये पवार म्हणतात की ती जर बिनविरोध झाली असती तर महाराष्ट्रात योग्य तो संदेश गेला असता. आहे की नाही मित्रांनो? त्यावेळेस पत्रकार परिषद खास घेऊन महाराष्ट्रात योग्य संदेश द्यायला निघालेले पवार साहेब आज मात्र मागे का आहेत? अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणून कोणीही निवडणूक लढवत नाहीये, हे मान्यच करायला पाहिजे. पण त्यांचा मित्र पक्ष अर्थात काँग्रेसने इथून उमेदवारी दिलेली आहे. यावेळेस शरद पवारांनी हे सांगायला नको का की अशा प्रकारे जर तुम्ही उमेदवार दिला तर महाराष्ट्रात संदेश काय जाईल? कारण लटकेंच्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्रात योग्य संदेश देण्यासाठी पवार आग्रही होते. मग आता पवार गप्प का आहेत? आणि काँग्रेसने पोटनिवडणूक लढवणं हा त्यांचा अधिकार आहे असं पवार सांगतायत. इथे खरी गोम आहे मित्रांनो, इथे खरी गोम आहे. कारण आता शरद पवार हे त्या आघाडीत त्या युतीत नाहीयेत. रमेश लटकेंच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस शरद पवार महाविकास आघाडीचे करते धरते करविते होते आणि मग त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आठवली, महाराष्ट्राचा इतिहास आठवला. इतकंच नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्या वेळेस आपण काय केलं हेही आठवलं. आता तीच आठवण नेमकी यावेळेस पवारांना का आली नाही? गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण उमेदवार दिला नाही कारण मुंडे घराण्यातलं कोणी उभं राहते. इथे तर
खुद्द अजित पवार यांच्या पत्नी उभा राहतात. मग पवारांच्या हाती काही नसलं तरी पवार एक दुग्धाचार्य म्हणून योग्य तो संदेश काँग्रेसला देऊ शकले असते, पण पवारांनी दिला नाही. आता मित्रांनो, याची कारण मीमांसा करणं गरजेचं आहे. कारण पवार साहेब जे जे हिताचं स्वार्थाचं असतं त्यावेळेस ते संस्कृती, संदेश, त्यानंतर आपली महंता, आपला राजकीय विचार, आपली राजकीय प्रगल्भता याच्या मागे लपतात. आणि जे जे हिताचं नसेल त्यावेळेस पवार साहेब रोखठोक भूमिका घेतात. आणि या रोखठोक भूमिकेला मग महाराष्ट्रातला मराठी मीडिया हवा देतो आणि त्याचं होतं की नव्हतं करून टाकतो. यावेळेस पवार साहेब यांनी काँग्रेसला 4 शब्द सुनवायला हवे होते. आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन काही कानमंत्र काँग्रेसला दिला पाहिजे होता की तुम्ही बाबांनो नका लढू. पण पवार साहेबांनी हे केलं नाही. कारण इथे पवार साहेबांचा स्वार्थ जो होता तो नष्ट झाला आणि मग पवार साहेब फिरले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पवारांच्या या वृत्तीचं वर्णन केलं होतं. त्यावेळेस शिवसेना प्रमुख म्हणाले होते की शरद पवार यांचा स्वार्थ असेपर्यंत ते बरोबर राहतात. एकदा काय त्यांचा स्वार्थ साधला नाही की ते असे फिरतात की पुन्हा तोंडही दाखवत नाही. इथे तीच परिस्थिती आहे मित्रांनो. शरद पवार असतील किंवा शरद पवार गट असेल, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणासाठी प्रयत्नशील होते. काही करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात आणि या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या की पुन्हा पवार साहेबांचं प्राबल्य त्याच्यावर स्पष्ट होईल. आणि एकदा का पवार साहेबांचं प्राबल्य स्पष्ट झालं की मग सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांच्या हातातच तो पक्ष जाईल. मग कोण सुनेत्रा पवार? मग पवार साहेब पुन्हा म्हणू शकतील की पार्थ पवारांना मी कवडीचीही किंमत देत नाही किंवा पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, ते राजकारणात पुढे येऊ शकत नाही. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचं मग राजकीय भवितव्य काय असेल? इतकंच नाही तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ ही जी मंडळी अजित पवारांसोबत गेली त्यांना तर राजकीय संन्यासच घ्यावा लागला असता. आणि ह्या सगळ्याचा सारासार विचार करून सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाच्या सगळ्या गोष्टी या अफवा आहेत असं स्पष्ट करून टाकलं. आपल्या कृतीतून ते सिद्ध केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाचा डाव फसला. आता हा डाव फसल्यानंतर पवारांचा स्वार्थ काय झाला? काल परवा पत्रकारांनी पवारांना विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाचं काय? तर पवार म्हणाले, नाही तो मुद्दाच राहिला नाही आता. आता आम्ही आमचं बघू, ते त्यांचं बघतील. इथे लक्षात ठेवा. बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले? स्वार्थ असेपर्यंत पवार साहेब बरोबर असतात आणि मग असे काय फिरतात? पवार फिरले. आणि मग पवार फिरल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रात जाणारा संदेश, त्यानंतर त्या एखादी व्यक्ती गेली त्या कुटुंबातलं कोणी उभं राहत असेल तर आपण उमेदवार देणार नाही, आपण महाराष्ट्रात एक प्रतिष्ठान प्रस्थापित करतोय वगैरे वगैरे हे विसरतात. आणि मग असे हे फिरलेले पवार यांनी सुनेत्रा पवार या जरी आपल्या कुटुंबातल्या असल्या, जरी त्यांच्या पतीच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतः सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्या तरीही त्यात स्वार्थ नाही म्हटल्यावर पवारांनी काँग्रेसची नैतिकता दाखवून दिली. काँग्रेसचं अधिष्ठान दाखवून दिलं की निवडणूक लढवणं ही त्यांची नैतिकता आहे, ही त्यांचं अधिष्ठान आहे की नाही? गंमत मित्रांनो, आहे की नाही? इथे बाळासाहेब ठाकरे हे किती दूरदृष्टीचे होते हे कळून येतं, नाही का? नाही का?
आणि तेच आपल्याला आता दिसून आलं. पवार साहेबांना माहिती आहे की आपण जे काय म्हणू त्याचा मुलामा द्यायला मराठी मीडिया तयार आहे. पण मागे जे काय केलं ते पण तितकंच पुढे येतं आणि ते आयुष्यभर सोबत राहतं. त्यावरून प्रश्न निर्माण होतात, प्रश्न विचारले जातात. आणि बघ, नैतिकतेचे वाबाडे, अधिष्ठानाचे वाबाडे कसे निघतात हे या निमित्ताने दिसून येत आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.